त्यावेळी रात्रीचे 8:15 वाजले असतील. नेहमीप्रमाणे जेवण आटोपल्यावर मास्तरांनी एक उदबत्ती पेटवली आणि टेबलावर ठेवलेल्या उदबत्तीच्या स्टँडवर खोचून दिली. क्षणार्धात खोलीभर उदबत्तीचा मधुर वास दरवळला. मास्तरांना बरं वाटलं. समाधानानं उदबत्तीमधून बाहेर पडणाऱ्या धुराकडे पाहत ते स्वतःशीच हसले आणि पुटपुटले, आज असं काय होतंय बरं आपल्याला? दुपारपासून थोडेफार अस्वस्थ होतेच मास्तर. कसली तरी निराळीच रुखरुख त्यांच्या मनाला जाणवत होती. नेमकं काय होतं आहे हे त्यांना कळत नव्हतं, पण जीवाची ओढाताण होते आहे याचा उमज मात्र निश्चित होत होता. त्यामुळंच खोलीचं दार पुढे लोटून त्यांनी एक पुस्तक वाचावं म्हणून टेबलाच्या खणामधून बाहेर काढलं. कंदिलाची वात थोडी वर करून मोठा प्रकाश समोर ठेवला आणि समोरच्या भिंतीकडील दिनदर्शिकेकडे सहज नजर टाकली. त्या दिनदर्शिकेच्या वरच्या भागावर एक ओलेतीचं चित्र होतं, पण त्यांना यापूर्वी त्या चित्रातील सौंदर्याची मोहिनी कधीच पडली नव्हती. त्याबाबत त्यांनी क्षणभर त्या चित्राकडे टक लावून बघण्यापलीकडे कधी विचारही केला नव्हता. का कुणास ठाऊक, पण आज मात्र त्या चित्रानं त्यांचं लक्ष आपल्याकडे खेचलं. हातातील पुस्तक बाजूला ठेवून मास्तरांनी ते चित्र काळजीपूर्वक पाहिलं. तांबूस काठाचं पांढरं झिरझिरीत पातळ ओलेपणामुळं अंगाबरोबर चिकटून बसलेल्या एका बाईचं चित्र होतं ते. माथ्यावरून तिनं पदर घेतला होता, तरी ओल्या केसातून निथळणारं पाणी पाठीवर ठिपकत असल्याचं स्पष्ट दिसत होतं. अंगावरच्या ओल्या पातळाचा सोगा आवरून धरीत ती मान वळवून मागं पाहत होती. मास्तर या चित्राकडे टक लावून कितीतरी वेळ बघत होते. त्यांची नजर त्या चित्रावर स्थिरावली होती. हळूहळू ती बाई पुसट होत जाऊन तिच्या जागी त्यांना राधिका उभी असल्याचा भास होऊ लागला. खरंच तुम्हाला चांगलं पोहता येतं? नकळत मास्तरांनी राधिकेला प्रश्न केला. ते तिच्याकडे रोखून बघू लागले, पण उत्तर येईना. तेव्हा मात्र त्यांना कळून चुकलं की हा आपल्याला भास होतो आहे. एखाद्या स्वप्नामधून खाडकन जाग यावी त्याप्रमाणे मास्तरांनी आपले डोळे चोळले आणि त्या चित्रावर खिळलेली नजर बाजूला वळवली. कंदिलाची वर केलेली वात थोडी खाली करून ते तिथून उठले आणि खोलीत येरझारा घालू लागले. त्यांची मघाची अस्वस्थता आणखीनच वाढली. विश्वास, तुला राधिका आवडली आहे खास? मास्तरांचं आतलं मन त्यांच्याशी कुजबुजलं. होय, खरं आहे. दुसऱ्या मनानं उत्तरही देऊन टाकलं. खरंच, आपण तिच्याविषयी काय एवढा विचार करीत आहोत? मास्तरांनी आपल्या अस्वस्थतेचं कारण शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना आढळून आलं की त्यांची ही शंका खरी होती आणि ते लक्षात येताच मात्र ते एकदम ओशाळले. छे, हे काही खरं नव्हे. त्यांनी आपल्या मनाला बजावलं. इतक्यात पाटी दप्तर काकोटीला मारलेला झेल्या त्यांच्या खोलीत एकदम घुसत म्हणाला, मास्तर, मगाशी मी अक्काकडे गेलो होतो तर तिनं मला विचारलं, झेल्या, मास्तर खरंच चांगलं शिकवतात का रे? मी म्हणालो, हो हो, अगदी उत्तम, आमच्या वर्गात येऊन तर बघ. त्यावर ती हिरमुसलं तोंड करून म्हणाली, नशीब लागतं ना अशा चांगल्या मास्तरांच्या हाताखाली शिकायला मिळायला. मग मी म्हणालो, त्यात कसलं नशीब, तू 7वी पास झाली असलीस तरी सुद्धा मास्तर शिकवतील अजून, खरं ना? राधिकेचं नाव निघताच मास्तरांचा चेहरा गोरामोरा झाला. पुन्हा त्यांचं मन तिच्याविषयी विचार करू लागलं. झेल्या समोर येऊन बसल्याचं भानही त्यांना उरलं नाही, पण झेल्या त्यांना थोडाच गप्प बसू देणार होता. त्यानं भाजून बरोबर आणलेले शेंगदाणे मास्तरांच्या हातावर ठेवीत म्हटले, मास्तर, आज शिकायला नको मला. एक गोष्ट सांगता का, नवी फक्कडशी? मास्तरांना गोष्टी लिहिता येत होत्या. त्यांना वाचनाचा बराच नाद असल्यामुळे लोकांच्या वाचलेल्या गोष्टी ते मुलांना सांगू शकत होते. तसं करण्यात त्यांना आनंद होत होता. पण झेल्यानं आता गोष्टीचं आणि तेही नव्या गोष्टीचं नाव काढताच ते चटकन बोलून गेले. झेल्या, नव्या गोष्टीला आताशी कुठं सुरुवात झाली आहे. अजून ती पुरी व्हायला फार वेळ लागेल. तू आपला अभ्यास कर बघू. आज तुला गोष्ट सांगण्या इतकं डोकं ठिकाणावर नाही माझं. भारी ठणकतंय दुपारपासून. जेवण वेळ टळून गेल्यावर शेवंती अक्कांनी सांगितलं होतं म्हणून राधिका चुलीजवळ आली. शेणकुटाच्या विस्तवावर बराच वेळ ठेवलेल्या दुधाण्यात त्यावेळी चांगली साय तरंगत होती. राधिका हळूच खाली बसली. गुडघ्यावर रेलून ओणवी होत तिनं त्या साईकडे पाहिलं. खापरासारखी साय नजरेला पडताच तिनं हलक्या हातानं दुधाण्यातील साईचा बारीकसा तुकडा काढून घेऊन तोंडात घातला आणि ती स्वतःशीच म्हणाली,
ह्या साईसारखं एखाद्या माणसाचं मन एकाच जागी घट्ट होऊन राहिलं तर त्याच्या इतकं सुख कुणालाच मिळायचं नाही जगात. पण तसं थोडंच घडणं शक्य होतं. तशात शेवंती अक्काच्या सारखी आत्याबाई आणि राधिकेसारखी भाची असल्यावर तर मुळीच नाही. दोघीही एकमेकींना पुरून उराव्यात अशा होत्या. पण आज मात्र राधिकेला थोडी हार खाल्ल्याचा भास होत होता खरा. दुपारपासून तिचं लक्ष कशिदा काढण्यावर कसलं ते लागत नव्हतं. म्हणून शेवंती अक्का जेव्हा म्हणाल्या, आजपासून तू कुठं जात जाऊ नगस, पवायला न्हायन कुठंच नाही, ती शक्य आली तर म्हणावं नाही यायची, तेव्हापासून कदाचित आपल्याला घराबाहेर पडणं जिकिरीचं होईल अशी तिच्या मनानं धास्ती घेतली होती. दुधाणं खाली जमिनीवर घेऊन राधिकेनं विरजण्यात सगळं दूध ओतलं आणि मुरवण घालून झाल्यावर शेवंती अक्कांना मोठ्यानं हाक मारीत विचारलं, खरवड खाऊ ना ग सगळी? त्यावर अंथरूण घालून आलेल्या शेवंती अक्का तिला जवळ घेत म्हणाल्या, या दुधावरच्या साईवाणी तुला लहानपणापासून तळ हातात झेलली ती काय असं विचारायला होय? खुळी तर नव्हस, नुसती खरवडच काय पण सारं दूध पेलीस तरी दिक्कून विचारलं तरी मग एक असू दे. शेवंती अक्काचा प्रेमळ स्पर्श होताच राधिका त्यांच्या कुशीत शिरली. दिवसभर विचार करून करून मनाला आलेला शीण एकदम नाहीसा झाल्याचं समाधान त्या क्षणाला तिला लाभलं. लहानपणापासून तिला आपल्या आईवडिलांपेक्षा शेवंती अक्काचाच भारी लळा. त्यांना सोडून घटकाभर कुठे राहायचं म्हणजे तिच्या जीवावर यायचं आणि म्हणून तर ती आजोळाहून झटपट परतली होती. त्याबद्दल त्या दोघीही खुश होत्या. पण मास्तरांच्या सहवासानं गेले 2 दिवस त्यांच्या परस्परांवरील मायेत बिब्बा घातल्यासारखं झालं होतं. एवढंच नव्हे तर क्षणभर का होईना शेवंती अक्कांना सोडून मास्तरांच्या सहवासात राहायला राधिका उतावीळ झाली होती आणि त्यामुळेच तिला वाटत होतं की दुपारी म्हटल्याप्रमाणे आत्याबाईनं जर खरंच कुठं जाऊ दिलं नाही तर मास्तर भेटण्याची शक्यता मुळीच नाही. छे बाई, मास्तर भेटले नाही तर कसं तरीच वाटेल. काय बिघडलं हिचं, मी त्यांच्याशी 2 शब्द बोलले म्हणून? राधिकेच्या वेड्या मनाला ही ओढ लागली होती. पण शेवंती अक्कांना ते कसं कळावं आणि कळून तरी काय उपयोग होता? त्यांना नेमकं हेच घडायला नको होतं आणि त्यासाठीच त्या तिच्यावर थोड्या चिडल्या होत्या. दुधाण्यातील शिपलीभर खरवड शेवंती अक्कांनी राधिकेच्या तोंडात घातली आणि तिच्या तोंडावर आपला पदर घालून तिला पोटाशी आवळीत त्या म्हणाल्या, तू जवळ नसलीस की खुळ्यावाणी होतंय बघ. लहानगी होतीस तवर काय वाटलं नाही, पर आता तुझं लगीन करायचं म्हटलं तरी कालवा काल होती या पोटात. वाटतं या पोट फाडून तुला आत ढकलून पुन्हाच्यानं ते झाकून ठेवावं. तुझ्या बिगार जगायची ग कशी मी पोरी, पर तुला ते कळल तवाची गोष्ट नव्ह. देवानं तुला लहानगीच ठेवली असती तर बेत झाला असतं. ठण 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 शाळेची घंटा झाली. वर्ग आता सुरू होत असल्याची सूचना सर्वांना मिळाली. शाळेच्या आवारात मनमुरात खेळत असलेली लहान लहान मुलं या सूचनेचा आवाज कानावर येताच पाखराचा थवा आभाळात उडताना दिसावा त्याप्रमाणे एकदम वर्गाकडे धावली. झेल्या आणि किसनही त्या घोळक्यात होतेच. झेल्यानं पाटी दप्तर खाकोटीला मारून पळता पळता खिशातील एक चिंचेचं बोटूक कुणाला न कळत एकदम तोंडात कोंबलं आणि मिटक्या मारीत तो वर्गात घुसला. मास्तर, आज की नाही मास्तर? मास्तर वर्गात आल्याबरोबर झेल्या टेबलाजवळ गेला, पण चिंचेचं बोटूक टाळ्याला चिकटलं असल्यामुळे त्याला धडपणे बोलता येईना. तो बराच वेळ अडखळतो आहे व मधूनच मिटक्या मारीत तोंड हलवतो आहे. हे बघून मास्तर त्याच्याकडे निरखून पाहत म्हणाले, काय रे झेल्या, वर्गात असं खात यायचं असतं? बाहेर हो बघू अगोदर. मास्तरांचा राग आणि लोभ झेल्याच्या ओळखीचा झाला होता. त्यामुळं तोंडातील चिंच चटकन गिळून टाकीत अखेरची अशी तोंडाची विशिष्ट हालचाल करून तो म्हणाला, वर्गात यायच्या आधीच चीज खाल्ली होती, पाहिजे तर किसनला विचारा. बरं बरं, तू जाग्यावर चल, पुन्हा चालणार नाही. मास्तरांनी टेबलावर हात आपटून साऱ्या वर्गाला इशारा देत झेल्याला दम भरला. तरी पण झेल्या इंचभरही जागचा न हलता म्हणाला, मास्तर, एक विचारू का? आधी तू जागेवर चल. मास्तरांनी झेल्याला हातानं खुणावलं. त्यामुळं आपल्या जागेवर जाताना तो मागे वळून पाहत म्हणाला, मास्तर, आता आपल्या शाळेचा बक्षीस समारंभ आहे नाही का? बरं मग म्हणणं काय तुझं? आपण नाटक करूया का आपल्या वर्गाचं? हो हो, करूयाच.
झेल्याला त्याच्या वर्गातील इतर मुलांनी जोरदार पाठिंबा दिला, पण तिकडे दुर्लक्ष करून मास्तर म्हणाले, ते बघू नंतर, रोजचा अभ्यास आधी पुरा झाला पाहिजे. भूगोलाचा तास आहे नाही आज. असू दे, आम्ही सगळं पाठ म्हणून दाखवू, पण आधी आमचं ऐका मास्तर. सगळ्या शाळेत आमचा वर्ग उठून दिसायला पाहिजे. आम्ही पोरांच्या जवळ पैज मारली आहे. झेल्यानं आपलं म्हणणं पुन्हा एकदा पुढं केलं आणि त्याला साथ देऊन ही गोष्ट पक्की करावी म्हणूनच की काय किसनही म्हणाला, आमची अक्का नाटकातील गाण्याची चाल सांगते आणि ती गाणीही शिकवते म्हणाली. पाहिजे तर हो, तुम्ही सांगितलं तर ती भाषण सुद्धा शिकविल मला आणि झेल्याला. राधिकेला गाणं येतं याची पुसट चाहूल लागताच मास्तरांच्या तोंडावर आनंदाची छटा उमटली. पण मुलांच्या ते लक्षात येऊ नये म्हणून मुद्दामच त्यांनी ह्या विषयाला कलाटणी देत म्हटलं, जरूर पडलीच तर पाहता येईल. शाळेचं आता इन्स्पेक्शन आहे, तेव्हा आपला अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे शक्यतो. मान्सून वारे आले ना सर्वांच्या लक्षात? नाही. झेल्यानं एकदम मान हलवली. खरं म्हणजे आपण नकारार्थी मान का हलवली हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं, पण त्यामुळं मास्तर मात्र चिडले. लक्ष कुठं होतं मग माझं? झेल्या भानावर आला. त्याला काय उत्तर द्यावं हे सुचेना. क्षणभर तो घाबरला. वर्गातील मुलं त्याची ही तारंबळ बघून फिदी फिदी हसली. तेव्हा एकेकावर एवढाला डोळा फिरवीत झेल्यानं सांगून टाकलं, अक्का आली म्हटल्याबरोबर तिला भेटायला केव्हा जाईन असं झालं आणि म्हणून. राधिकेबाबतची ही सबब पुढं येताच मास्तरही घटकाभर गोंधळून गेले. गेल्या 2 दिवसात खुद्द त्यांचंही लक्ष कशातच नीट लागत नसल्यामुळं झेल्यावर रागवायचं त्यांचं अवसान गळून गेलं. ते त्याच्याकडे नुसते बघत राहिले. त्यामुळे झेल्याला वाटलं मास्तर फारच संतापले आहेत, म्हणून त्यांनी सांगायच्या आधीच खुर्चीची शिक्षा उपभोगीत वर मान करून तो खट्याळपणानं हसत म्हणाला, कालचं देवळातलं खोबरं देऊ का मास्तर प्रसादाचं? गाढव आहेस लेका. मास्तर झेल्याच्या ह्या धडपडीबद्दल हसले आणि त्याच्या पाठीत एक हलकासा धपाटा घालीत त्यांनी त्याला नीट उभा केला. त्याच वेळी राधिकेला आपल्यासमोर उभी करीत शकुंतला म्हणाली, असं गप्प गप्प राहायला काय झालं तुला? काही नाही, तुझं आपलं काहीतरीच. राधिकेनं शकुंतलेची नजर टाळायचा प्रयत्न केला. असं राघवदासाचा फेरा अजून गेलेला दिसत नाही म्हणायचा. थांब, आता आत्याबाईंनाच विचारते हिला काय होतंय म्हणून, आणि तुम्ही काय बोललात तेही कळू द्या म्हणून. राधिकेकडे रागारागानं पाहत शकुंतला माडीवरून खाली निघाली. इतक्यात शेवंती अक्काच माडीवर येत तिला म्हणाल्या, आज येरवाळी आलीस? काम बीम नाही वाटतं घरात? ताक कर चल बघू तेवढं. डेरा बिरा फोडलास तर मातूर याद राखू ना असा. आणि त्यांनी राधिकेला बजावलं, तेवढी देवाची पूजा कर जा बघू तू. राधिकेला इतर कोणत्याही कामापेक्षा या कामाचा मुलखाचा कंटाळा, त्यामुळे ती एकदम उसळली. कर जा, नाहीतर बस जा, माझं नाही नडलं. काय म्हटलीस? शेवंती अक्कांनी डोळे वटारले. पण एरवी त्यांच्या रागाला घाबरणारी राधिका आता त्यांच्यावरच आपली नजर रोखीत म्हणाली, मगाशीच ऐकायला पाहिजे होतंस. देव तुझा नि मला का हा नसता त्रास मेला? माझा देव काय? थांब, दावतेस तुला कोणाचा हाय त्यो. आयत खायला मिळतया तवा जीभ चुरचुरतीया. शेवंती अक्का फणकाऱ्यानं निघून गेल्या. त्यामुळे त्यांच्याकडे ओझरत पाहत शकुंतलेनं विचारलं, आता ग? म्हणजे खुशाल रागवू दे याच्या दसपट पाहिजे तर, नाहीतर काय? मला नाही बाई आवडत ही देवपूजा. राधिकेनं देवपूजेबद्दल तिरस्कार व्यक्त केला. तेव्हा शकुंतला खट्याळपणानं हसली. नाहीच ना आवडायची? मनात भलताच देव भरल्यावर ही पूजा करायला सुचलं तर पाहिजे माणसाला. चल चावट कुठली. राधिकेनं शकुंतलेच्या पाठीत एक धपाटा घातला आणि तिच्यावर डोळे वटारले. इश, खोटं का बोलले मी? खरं सांग, अगदी आत्याबाईंची शपथ, मी बोलले हे खोटं आहे म्हणून? छट, शपथ कसली भलत्याच गोष्टीत? माझी आत्याबाई म्हणजे तुला काय वाटलं? ते दिसतच आहे. बाकी इतकं उलट बोलणं ठीक नव्हे तुझ्यासारखीनं तरी. खरं आहे, पण सहनशक्तीला तरी मर्यादा असतेच की माणसाच्या. मनाचा धागा ताणून ताणून किती ताणला जाईल? पतंगाच्या दोरीसारखं तरी त्याचं शेपूट लांबत नाही ना ग. राधिकेच्या डोळ्यात पाणी तरारलं. शकुंतलेला धक्का बसला. ती चटकन तिच्या पुढं होत म्हणाली, काय झालं ग? त्यावर पदरानं डोळे टिपीत राधिकेनं एवढंच सांगितलं,
सगळ्याच गोष्टींना वाचा फुटत नाही शके. काही काही गोष्टी नुसत्या जिभेवरच रेंगाळतात. तरी पण एवढं बरी खरं की मला शाळेत घालायला नको होती आमच्या माणसांनी. मूर्ख आहेस अगदी. कोण मी? हो तूच. शिकलीस म्हणून तर अक्कल वाढली तुझी. आणि हे काय भलतंच बोलणं? मोठी माणसं अशीच रागावणार. मला नाही का आमची आजी बोलत? आमचे आजोबा आणि ही आत्याबाई हे आहेत तोवर ठीक, पण जर का एकदा बिनसले तर मग विचारू नकोस. एका मोठ्या शेतकऱ्याशी म्हणे माझं लग्न करणार आहेत आजोबा. खरंच? होय, त्यांचं आणि आत्याबाईंचं काहीतरी बोलणं चाललं होतं परवा. बरं मग तुझं म्हणणं काय? मला श्रीमंत शेतकऱ्यापेक्षा गरीब का असेना, पण शिकलेला नवरा अधिक आवडेल. राधिकेनं मनातली गोष्ट मैत्रिणीसमोर उघडी केली खरी, पण तिला काय वाटलं कुणाला ठाऊक. माथ्यावरचा पदर तोंडावर ओढून तिनं चटकन आपलं तोंड झाकून घेतलं आणि ती स्वतःशीच कुजबुजली. मनाच्या गोष्टीचे ठसे काढणारं एखादं यंत्र निघालं तर फार बरं. म्हणजे मनाला ताण न पडता आठवणीचं गाठोडं घेऊन कुठेही भटकता तरी येईल माणसाला.